निलंबित लाचखोर तलाठ्यांनी केला मुख्यमंत्र्यांचा सत्कार। माजी आमदार वैभव नाईक। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते। ते हेलिकॉप्टरमधून उतरले तेव्हा त्यांचा सत्कार जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी यांनी करणे गरजेचे होते अथवा महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला पाहिजे होता। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जामिनावर मुक्त असलेल्या 2 लाचखोर तलाठ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला आहे। लाचखोर तलाठ्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारून लाचखोर कर्मचाऱ्यांना राजश्रय मिळवून देण्याचा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा होता का आणि कोणाच्या वरदहस्तामुळे या लाचखोर कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याची संधी देण्यात आली, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये लाचखोरीला थारा नाही, परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या वेळी स्वागताच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाचे मुख्य जे अधिकारी आहेत ते बाजूला, महायुतीचे पदाधिकारी बाजूला, परंतु 2 लाचखोर ज्यांचं निलंबन झालंय असे तलाठी आणि ज्यावर आम्ही सातत्याने आरोप करतोय की वाळू माफिया या जिल्ह्यामध्ये त्यांचा आखा कोण आणि खरं तर या तलाट्यांच्या लाचखोर तलाट्यांच्या मार्फत मुख्यमंत्री सत्कार करणं याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे की काय किंवा ह्या मागचा आखा कोण हे सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे।